आपण बघितलं की विक्रमी मताधिक्यानं सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। 23 उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह होते आणि या 23 उमेदवारांमध्ये एक होते ते म्हणजे अभिजित बिचुकले। अभिजित बिचुकलेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो। वेगळ्या मतदारसंघांमध्ये ते निवडणुका लढवतात। बिग बॉस मध्ये त्यांनी हवा केलेली होती, वेगळ्या कारणांनी चर्चेत असतात आणि स्वतः तेच अभिजित बिचुकले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित बिचुकलेजी, स्वागत आहे आपलं झी 24 तास मध्ये। माझा आवाज येतोय? आवाज येतोय। स्वागत आहे अभिजित बिचुकलेजी। बारामती पोटनिवडणूक झाली, तिथं तुम्ही निवडणूक लढवली। येतोय आवाज माझा स्पष्ट? येतोय येतोय येतोय। माझा आवाज येतोय का? अगदी अगदी तुमचा आवाज स्पष्ट येतोय। बारामतीच्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा तुमचा पराभव झालाय, काय प्रतिक्रिया येतोय का? अभिजितजी, तुमचा आवाज येतोय, माझा आवाज तुम्हाला येत असेल तर बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये तुमचा पराभव झालाय, काय प्रतिक्रिया आपली या निवडणुकीच्या निकालानंतर? प्रतिक्रिया काय, त्याच्या आधी आपण जे बोललो होतो सुरुवातीपासून की थोडंसं त्या ठिकाणची लोक ही भावनिक होती आणि त्या भावना आमच्याही होत्या। अजित पवारांचं निधन हे अगदी माझ्याही मनाला हुरहुर लावणारं होतं, कारण व्यक्तिगत पातळीवरती त्यांनी माझं काही भलंही केलं नाही आणि काही वाईटही केलं नव्हतं। त्यामुळं अजित पवार माझ्यासाठी न्यूट्रल व्यक्तिमत्व होतं। पण जो एक प्रश्न होता, तो अजूनही प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आम्हाला मिळत नाहीये की त्यांच्या संपूर्ण निधनानंतर जी काही FIR व्हायला पाहिजे होती, आणि तोच मुद्दा घेऊन मी तिथं उभा राहिलो होतो की सुनेत्रा पवार टीम यांनी सांगावं की बाबा अजित पवार यांचं निधन जे झालेलं आहे ते नॅचरल आहे म्हणून, आणि जर ते नॅचरल नसेल तर मग दादांसारखा एक काय म्हणू की धडपडणारा एक कार्यकर्ता नेता जर जातो आणि त्याचा जर घातपात झाला असेल कुठं, तर ह्याची काहीतरी त्या ठिकाणी उकल झाली पाहिजे ना। अगदी हा प्रश्न आता अनुत्तरीय होता। वहिनींना आज मी जाहीरपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ती FIR करा। अजित पवार तुमचे पती होते ना, मग अजित पवारांची FIR होत नसेल तर इथल्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार? उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर? हे आता काल तुमचं नसरापूर प्रकरण झालं, ती एवढी छोटी मुलगी चिमुकली, त्या नराधामानं काय तिच्यावरती अतिकृत्य केलं, मग त्या नराधामाचे हातपाय तोडायला पाहिजेत, त्याला कायद्यात तुम्ही नेऊन बसवताय। त्याला द्या ना आमच्या ताब्यात। बघा कसे त्याला फटके देऊन या उकाड्यामध्ये त्याचे तुकडे करून टाकतो, तरच आम्ही शिवछत्रपतींचे वंशज शोभू ना। अगदी अभिजितजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं, मागच्या तुम्ही आतापर्यंतच्या निवडणुका लढवल्या होत्या, बारामतीच्या लोकांनी तुम्हाला जरा जास्त मतं दिली आहेत, 200च्या जवळपास तुम्हाला मतं पडलेली आहेत, इतर निवडणुकींच्या तुलनेमध्ये अधिक आकडा आहे। तुम्ही बऱ्याच वेळा म्हणत असतात माझे फॅन भरपूर आहेत, माझ्याबरोबर फोटो सेल्फी अनेक घेतात, पण मतं काय देताना लोक दिसत नाहीत। बारामतीत 200च्या आसपास मतं पडली आहेत अभिजितजी। अभिजितजी, आवाज येतोय का?